नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला धनतेरस म्हणजे काय, धनतेरसची माहिती सांगणार आहे. तर आपण पाहूया. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सगळे म्हणतात आज धनतेरस आहे, पण आपण कधी विचार केला आहे का हो, हा धनतेरस शब्द कुठून आला आहे? फक्त सोने चांदी खरेदी करण्याचा दिवस आहे का, की यामागे गूढ अर्थ लपलेला आहे? आज आपण जाणून घेऊ या दिवसामागची खरी कथा, जी आजवर फार थोड्या जणांना माहिती आहे. तर धनतेरसचा मूळ अर्थ धन म्हणजे केवळ पैसा किंवा सोने नाही. संस्कृतमध्ये धन म्हणजे जीवनशक्ती, आरोग्य आणि प्राणशक्ती. तेरस म्हणजे 13वा दिवस, कार्तिक कृष्ण पक्षाचा 13वा दिवस. म्हणजेच धनतेरस म्हणजे धनाचा म्हणजेच आरोग्याचा उत्सव. या दिवशी आपण लक्ष्मीचे नव्हे तर धन्वंतरी भगवानाचे पूजन करतो, कारण तेच आयुर्वेदाचे जनक आणि जीवनाचे रक्षक आहेत. म्हणून धनतेरस म्हणजे आरोग्याचे, आयुष्याचे आणि जीवनशक्तीचे स्वागत. तर आपण धनतेरसचा शुभ मुहूर्त काय आहे आणि धनतेरस कधी आहे ते पाहूया. धनतेरस यावर्षी म्हणजेच 2025 साली 18 ऑक्टोबर 2025 रोजी आहे आणि धनतेरसचा शुभ मुहूर्त सायंकाळी 7:16 ते 8:20 पर्यंत आहे. तर आता आपण धनतेरस का साजरी केली जाते यामागची पौराणिक कथा काय आहे ते पाहूया. कधी काळी देव आणि दैत्याने क्षीरसागरांचे मंथन केले. दोन्ही बाजूनी समुद्रात अनेक दिव्य वस्तू बाहेर आल्या, परंतु त्या सर्वांमध्ये सर्वात तेजस्विनी वस्तू होती धन्वंतरीचा उदय. अमृत कलश घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेज जणू काय सूर्याच्या किरणासारखंच. सागरातून बाहेर येताना संपूर्ण सृष्टीवर सुवर्ण प्रकाश जणू पसरला की काय असा होता. पण एक गुप्त गोष्ट अशी आहे की धन्वंतरीच्या हाताला कलश फक्त अमृत नव्हता, तर त्रिसप्त धातूंचे संतुलन ठेवणारे द्रव्य होते. ते द्रव्य म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन आणि आत्मा या 7 घटकांचं संतुलन राखण्याचं तत्व होतं. यालाच पुढे आयुर्वेद म्हणण्यात आलं. म्हणतात ना, देवतांनी या दिवशी धन्वंतरींना धनाचे मूर्त स्वरूप म्हटले, कारण आरोग्य हाच खरा धन आहे. म्हणूनच या दिवसाला धनतेरस म्हणतात, म्हणजे धन्वंतरीचा दिवस. तर आता अजून आपण दुसरी कथा पाहूया. एका प्राचीन काळात राजा भीम नावाचा एक पराक्रमी राजा होता. त्याच्या मुलाचा विवाह अत्यंत शुभ नक्षत्रात झाला. पण राजाला एक ज्योतिषाने सांगितले की, राजन, तुझा मुलगा लग्नानंतर 4थ्या दिवशी सर्पदंशाने मरणार आहे. राजाने उपाय शोधले, पण नियतीला कोण चुकवणार? त्या मुलीने, नववधूने आपलं पतीचं आयुष्य वाचवण्यासाठी धनतेरसच्या दिवशी एक अनोखा उपाय केला. तिने सगळ्या खोलीत सोन्याच्या, चांदीच्या आणि दागिन्याचे ढीग लावले आणि दिवे प्रज्वलित केले. ती आपल्या नवऱ्याला झोपवून दाराजवळ बसली आणि रात्रभर भक्तिगीते, कथन आणि मंत्रपठण करत राहिली. मध्यरात्री यमराजाचा दूत सर्पाच्या रूपात आला, पण त्या झगमटात आणि त्याच्यात त्याला खोलीत प्रवेशच करता आला नाही. सकाळ झाली आणि यमराज परत गेले.
त्या दिवसापासून धनतेरसला दिवे लावण्याची परंपरा सुरू झाली. म्हणजेच मृत्यूवर प्रकाशाचा विजय म्हणून धनतेरसला दिवे लावण्याची प्रथा चालू आहे. तर आता आपण मूर्त म्हणजे काय हे पाहूया. मूर्त म्हणजे केवळ देवाची मूर्ती नव्हे, तर जीवनामध्ये असलेली दिव्य शक्ती. धनतेरसच्या दिवशी जी धनमूर्ती पूजली जाते ती धन्वंतरीची मूर्ती आहे, ज्याच्या हातात अमृत कलश आणि औषधांची पाने असतात. ती म्हणजे जीवन, आरोग्य आणि अमृत तत्वांचे प्रतीक आहेत. तसंच काही प्राचीन ग्रंथांमध्ये असंही म्हटलं आहे की धनतेरसच्या दिवशी जमिनीत धनमूर्त ठेवून तिची पूजा केली की घरात धन, आरोग्य आणि सुख स्थिर राहतं. ही मूर्त म्हणजे माती आणि तांदळाच्या मिश्रणाची असते, जी जीवनचक्राचं प्रतीक मानलं आहे. तर मित्रांनो, आज आपण धनतेरसला फक्त सोनं विकत घेण्यात मग्न असतो, पण खरी पूजा हवी ती आपल्या शरीराची, आरोग्याची, मनाची. धनतेरसच्या दिवशी जर आपण एखाद्याला औषध, अन्न किंवा मदत केली तर ते धन्वंतरीचे पूजनाचे खरे फल मिळते. खरं धन म्हणजे आरोग्य, समाधान आणि शुभ संकल्प. तर मित्रांनो, ही होती धनतेरसची कहाणी. या दिवशी फक्त सोनं नाही तर सुवर्णसंधी घ्या. स्वतःला नव्याने उजळवण्याची, आरोग्य टिकवण्याची आणि आयुष्याचा आदर करण्याची. कारण आरोग्य हाच खरा धन आणि तोच खरा तेरस म्हणजे दिव्य संतुलन. तर मित्रांनो, ही माझी धनतेरसची कथा कशी वाटली तुम्हाला मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि सर्वांना शुभ दीपावली.